नमस्कार. माझं नाव योगेश परदेशी. सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी एक कविता सादर करणार आहे. ती कविता समाजातील सर्व महिलांना समर्पित आहे. कवितेचं नाव अर्भकाची मागणी. नवजात अर्भका गाडू नकाना, हुंड्याचे गणित मांडू नकाना. चाली न खांद्यास मी लावू न खांदा, बाबा मला पाडू नकाना. सोशीन मी सगळ्या झळा, सोशीन मी सगळ्या झळा, होईन मी रणरागिनी, आजच्या महिला दिनी अर्भकाची मागणी. धिक्कार मी करते समाजा, मडक्यात माझा श्वास कोंडला. दबले मी नाल्यात तो गर्भ सांडला. कोणता हा न्याय देवा, आत्मा ही स्वर्गात भांडला. पाहू द्याना हे घर मला, धाडू नका यमसदनी, आजच्या महिला दिनी अर्भकाची मागणी. रक्तातल्या नात्यांनीच माझा घात केला, असती दिली दौलत कमवून परंतु, देऊन पैसे माझा गर्भपात केला. लाचार ही झाली कशी कलियुगात महिषासूर मर्दिनी, आजच्या महिला दिनी अर्भकाची मागणी. स्त्री नकोशी होती मनोनी, रस्त्यावरी टाकून गेले. उघडण्याआधीच माझे डोळे मात्र झाकून गेले. लाडक्या त्या तुमच्या मुलांना, लाडक्या त्या तुमच्या मुलांना, भेटेल कशी अर्धांगिनी, आजच्या महिला दिनी ही अर्भकाची मागणी. तिच्या उद्धाराची कास धरूया, हा महिला दिन सार्थक करूया. सुख समृद्धीने भरील ओटी, येऊ दे लक्ष्मी तुझ्या पोटी. खोडून टाकू सुशिक्षितांनो स्त्री पुरुषांची विभागणी, आजच्या महिला दिनी ही अर्भकाची मागणी. आजच्या महिला दिनी हीच अर्भकाची मागणी. धन्यवाद.